आणि ज्या ज्या महामानवांनी तुमच्या माझ्या भल्यासाठी स्वतःचं सबंध आयुष्य खर्चीत घातलं, त्या तमाम बहुजन महामानवांना आपण या सुंदर अशा दिनानिमित्तानं त्यांना टाळ्याच्या कडकटामध्ये विनम्र असं अभिवादन करूया. तात्यासाहेबांची ही 199वी जयंती उद्या 11 एप्रिल 2026 पासून ते 11 एप्रिल 2027 पर्यंत हा जो काही मधला वर्षभराचा जो काही काळ आहे, हा काळ महात्मा ज्योतिराव फुलेंच्या 200व्या वर्षीच्या जयंती निमित्तानं महाराष्ट्रात नाही तर सबंध देशामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होणार आहे. गेल्या 3 दिवसापासून व्याख्यानाला सुरुवात झालेला आहे. 29 तारखेपर्यंत आणि उद्याचा कार्यक्रम गुजरातमध्ये. इथे कोणीतरी बसता का त्या लहान मुलांमध्ये? आणि महाराष्ट्रभर या विचार प्रबोधनाच्या जागरणानिमित्तानं आपण फिरतोय. एकंदरीत या संबंध महाराष्ट्राचा जर विचार केला तर अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेले आणि 18-20 दारिद्र्य उराशी असणाऱ्या अशा हरिजन गिरिजन अडलेल्या नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीमध्ये पिडलेल्या इथल्या सर्व दीन दलित बांधवांचा या महामानवांनी उद्धार करण्याचं काम केलेलं आहे. काय अवस्था होती या महाराष्ट्राची आणि इथल्या देशाची, इथल्या समाज व्यवस्थेची जर आम्ही कधीतरी विचार करून जर बघितलं तर मित्रांनो, इथली भारत देशाची ही जी काही भूमी आहे, ही भारताची भूमी जातीतेच्या विषमतेनं कलंकित झालेली ही भूमी आहे. चातुर्वर्ण व्यवस्था याच मातीमध्ये निर्माण करायचं काम केलं आणि शूद्र आणि अस्पृश्यतेच्या नावाखाली हजारो वर्ष इथल्या समाजाला इथल्या मातीमध्ये गाडून टाकण्याचं काम इथल्याच उच्चवर्णीयांनी इथं आम्हाला केल्याचं पाहायला मिळतं. ना बोलण्याचा अधिकार, ना लिहिण्याचा अधिकार, ना जगण्याचा अधिकार, ना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार होता. घराच्या बाहेर जरी पडायचं म्हटलं तरी गळ्यामध्ये मडकं आणि पाठीशी खराटा असायचं. गळ्यामध्ये मडकं यासाठी असायचं की तुम्हाला थुंकण्याचा सुद्धा इथल्या मातीवरती अधिकार नव्हता. थुंकायचं असेल तर गळ्यामध्ये मडकं आणि त्या मडक्यात थुंकायचं. पाठीमागं खराटा. रस्त्याने चालत असताना तुमच्या पावलाच्या खुणा सुद्धा इथल्या मातीवरती उमटता कामा नये म्हणून पाठीशी खराटा होता. अशी जातवादाची परंपरा इथल्याच मातीमध्ये इथल्या उच्चवर्णीयांनी राबविण्याचं काम केलं. बरं, ही जात व्यवस्थेची जी काय उचरंड आहे, हे काम मनोऱ्यासारखे आहे, उंच इमारतीसारखे आहे. एकावरती एक रचलेले अनेक माळे आहेत, पण त्याला मात्र वर चढण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी कुठल्याच प्रकारचा जिना नाही, सीडी नाही. तुम्ही एखाद्या माळेवरती गेलात की तुम्हाला खालच्या माळेवरती येण्याचा अधिकार नाही आणि वरच्या माळेवरती सुद्धा जाण्याचा कुठला अधिकार नाही. ही जी काही सगळी समाज व्यवस्थेची जी काही उतरंड आहे, हे केवळ इथल्या एका व्यवस्थेनं केवळ फक्त स्वतःचं वर्चस्व इथल्या समाजावरती राहिलं पाहिजे. आणि म्हणून इथला जो काही शूद्र आहे, जो काही अतिशूद्र आहे, इथला जो काही क्षत्रिय आहे, हा कायम आमच्या गुलामीमध्येच जगला पाहिजे असं धर्मांध व्यवस्थेचं एक ठोकाण इथं निर्माण करायचं काम केलं गेलं. पण या सगळ्या सामाजिक परिस्थितीला बदलवण्याचं काम जर या देशामध्ये जर सर्वात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते मित्र हो महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. ही गोष्ट आपण या निमित्तानं आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की इथल्या समाजाच्या विकासाचं एक चाक खाली अज्ञानाच्या अंधकारामध्ये, खाली चिखलामध्ये रुतून बसलेलं होतं, तर दुसरं चाक, त्याचा रिमोट इथल्या असणाऱ्या तथाकथित धर्मव्यवस्थेच्या हातामध्ये होता. तो ज्या पद्धतीने तुम्हाला खेळवेल त्या पद्धतीने तुम्हाला, ज्या पद्धतीने तो नागवेल त्या पद्धतीने तुम्हाला नागवलं जायचं. आणि अशी असणारी ही जी काही जाचक प्रथा परंपरा आहे आणि इथल्या समाजाच्या विकासाचा खाली मातीमध्ये कर्कचटून दाबून चिखलामध्ये रुतून पडलेला आहे. आपण सगळी ग्रामीण भागातली माणसं आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण बैलगाडी बघतो, बरोबर आहे. त्या बैलगाडीला चाक आहे, त्या चाकाला अनेक आरे आहेत. त्या चाकाला जर दिशा द्यायची असेल, त्या चाकाला जर गती द्यायची असेल तर त्या चाकातली सगळी आरं फिरवणं गरजेचं नसतं. त्यातलं एक जरी आरं फिरवलं तर ते चाक आपोआप गतिमान होतं, परिवर्तित होतं, त्याला दिशा मिळते. महात्मा ज्योतिराव फुलेंनी जर नेमकं काय केलं असेल
तर त्या चाकातलं फक्त आणि फक्त शिक्षण नावाचं एक आरं फिरविण्याचं काम केलं आणि इथल्या बहुजन समाजाच्या विकासाची चाकं ही आपोआप गतिमान होताना आम्ही बघितलेली आहे. भकासपोटी शेपूट गाळत मातीमध्ये उद्दाडणाऱ्या आणि बिनबटनाच्या चड्डीतल्या रद्दीतल्या रत्नांना या फुले शाहू आंबेडकरांनी त्यांना गोळा केलं, त्यांना नहदू घातलं, खाऊपिऊ घातलं आणि तथाकथित धर्मव्यवस्थेतल्या उच्चवर्णीयांच्या पंक्तीत तुम्हाला आणि आम्हाला निघून बसवण्याचं काम या देशात जर सर्वात पहिल्यांदा कोणी केलेलं आहे तर कोविड आला होता. म्हणजे आमच्याकडे आला होता, तुमच्याकडे आला होता का? कोरोना आला होता का इकडं? आमच्याकडे आला होता म्हणून विचारलं. त्या कोविडच्या काळामध्ये आपला महाराष्ट्र नाही, देश नाही तर संबंध जग हे लॉकडाऊन झालं, क्वारंटाईन झालं होतं. आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो. आमच्या जवळचा एखादा व्यक्ती जरी मृत पावला तरी त्याच्या जवळ सुद्धा आम्ही जाऊ शकत नव्हतो. आणि आम्ही काय होऊ लागलो? लॉकडाऊन होऊ लागलो. क्वारंटाईन, लॉकडाऊन हे शब्द नवख्यानं आमच्या कानावर